हॅलो फ्रेंड्स, कसे सर्व? आय होप मस्त असणार. आज आपण टायट्रेशनचा पार्ट बघणार आहे. मागच्या टॉपिकमध्ये तुम्ही आयोडोमेट्री आणि आयोडोमेट्री टायट्रेशन काय होतं ते बघितलं आहे. तो टॉपिक कोणी बघितला नसेल तर तो बघा, म्हणजे तुम्हाला पुढे तुमचे जे पण कॉन्सेप्ट असतील ते क्लिअर होत जातील. ठीक आहे. तर आयोडोमेट्रीमध्ये त्याचे प्रिन्सिपल, प्रोसिजर वगैरे हे सगळं आपण डिस्कस केलं आहे. जसं ॲप्लिकेशन, बोरोमेट्री म्हणजेच काय, सेरीमेट्री, डायकोमेट्री वगैरे हे सगळे आपण बघितले. आणि नर्सेट इक्वेशन सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक होता हा. आज आपण डिस्कस करणार आहे चॅप्टर नंबर 4. तुमचं B.Pharm फर्स्ट सेमिस्टरला आहे चॅप्टर नंबर 4 युनिट नंबर 3. त्यामध्ये तुमचं डायॲझोनायझेशन टायट्रेशन. आपल्याला माहिती आहे की आपण जी पण रिॲक्शन करतो, म्हणजे कुठली पण असो, त्याच्या नेमिंगमध्येच आपल्याला त्याचा अर्थ समजून जातो मोस्ट ऑफ करून, बरोबर ना. आता इथं दिलेलं आहे ऑलरेडी डायॲझोनायझेशन रिॲक्शन. डाय म्हणजेच काय सांगू शकता तुम्ही? 2, बरोबर ना. डाय म्हणजे 2 होतो. आणि ॲझो म्हणजे काय? एखादा नायट्रो ग्रुप प्रेझेंट असणार आहे, कुठला तरी नायट्रो ग्रुप असणार आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणता? डायॲझोनायझेशन रिॲक्शन. जी रिॲक्शन होते ते तुम्ही काय म्हणता? डायजेशन टायट्रेशन. ठीक आहे. टायट्रेशन सगळ्यात इझी आणि सिम्पल टॉपिक. तुम्ही जे प्रॅक्टिकल लॅबमध्ये करता तेच तुम्हाला फक्त काय करायचं आहे, थेरी पार्टमध्ये राईट डाऊन करायचं. कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही आहे. ओके, चला आपण स्टार्ट करूया. स्टार्टिंग करायच्या आधी फ्रेंड्स, चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर हेल्प वाटलं तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आता नेमकं डायॲझोनायझेशन टायट्रेशन आपण जे करतो ते कशासाठी यूज होतो, तर आपला डिटर्मिनेशन होतं प्रायमरी ॲरोमॅटिक अमाईनसाठी यूज होतो. हे एक लक्षात आलं तुमचं. आता नेमकं प्रायमरी म्हणजेच काय की तुमचा जर कुठला तरी, आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही जो अमाईन ग्रुप घेतात, NH3 वगैरे घेतला, सपोज NH3 तुमचा अमाईन ग्रुप घेतला आहे, बरोबर. आता बघा तुम्ही काय करता, जेव्हा कुठली रिॲक्शन वगैरे असते तर तुम्हाला एखादा ग्रुप रिप्लेस करावा लागतो, बरोबर की नाही. जस्ट मी तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी काय ते जस्ट तुम्हाला समजवते. मी याच्यावरती स्पेसिफिक व्हिडिओ पण घेतला आहे, तर तुम्ही बघा तो. ठीक आहे. जसं आता तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगते. ठीक आहे. आता बघा तुम्ही काय करता, एखादा ग्रुप फर्स्ट तुम्ही काय, एखादा हायड्रोजन तुम्ही काय करता, रिप्लेस करून टाकता. तिथं कुठला तरी एखादा ग्रुप तुम्ही ॲड करता, बरोबर. ही झाली तुमची प्रायमरी. ठीक आहे. जर तुम्ही सेकंडरी अमाईन म्हणणार तर सेकंडरी अमाईनमध्ये काय होतं की तुम्ही 2 हायड्रोजन काय करणार, रिप्लेस करणार. हा एक तर झाला, हा एक सेकंड, तर त्याला तुम्ही काय म्हणता, सेकंडरी अमाईन. आणि तुमचा थर्ड वन आहे तुमचा आला टर्चरी अमाईन. जर तुम्ही तिघी काय केले, तर तिसरा तुम्ही जर केला रिप्लेस, तर तो तुम्ही काय म्हणता, त्याला टर्चरी अमाईन म्हणतात. ठीक आहे. तर आपण ही प्रोसिजर का म्हणून यूज करतो, हे टायट्रेशन का म्हणून, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाईनसाठी. मग आपल्याला याची बाकीच्यांची गरज आहे का? नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जो प्रायमरी अमाईन आहे त्याचाच फक्त करायचं आहे. म्हणजे हा हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करणार आणि ॲरोमॅटिक रिंग सांगितलं, म्हणजे इथं तुमची काय असणार आहे, ॲरोमॅटिक रिंग असणार आहे. सिम्पल ना. तर तुम्ही मोस्ट ऑफ करून बेन्झीन वगैरे यूज करू शकता, बरोबर. तर प्रायमरी ॲरोमॅटिक रिंग असणार. ठीक आहे. आपण पुढे डिस्कस करूया, मग तुमची सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्ही जे प्रॅक्टिकल लॅबमध्ये करतात ते फक्त इथं लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. काय कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. आता नेमकं त्याचे प्रिन्सिपल वगैरे काय तुम्ही सिम्पल प्रकारे सांगू शकतात की इन दिस रिॲक्शन प्रायमरी ॲरोमॅटिक आर कशासोबत रिॲक्ट होत होतो, सोडियम नायट्रेटसोबत. कशासोबत रिॲक्ट होणार आहे, सोडियम नायट्रेट. कोणाच्या प्रेझेन्समध्ये, ॲसिडिक मिडियम. ॲसिडिक मिडियममध्ये तुम्ही कुठला पण ॲसिड ग्रुप घेऊ शकता. ठीक आहे. जर तुम्ही HCl घेतला, ॲसिड आहे, आणि तो काय फॉर्म करणार तुमचा, डायनोजिनियम साल्ट. रिॲक्शन ना तुम्हाला लक्षात येईल. जसा हा थेरी पार्ट आहे तुम्ही बघा. ऑल्सो त्यालाच तुम्ही काय म्हणता, नायट्रेट म्हणा किंवा सोडियम नायट्रेट टायट्रेशन म्हणतात, कारण की तुम्ही सोडियम ग्रुप तर यूज केलेला आहे आणि नायट्रेट यूज करता, म्हणून तुम्ही सोडियम नायट्रेट टायट्रेशन पण म्हणू शकता किंवा नायट्रेट टायट्रेशन पण म्हणू शकता. ठीक आहे. आणि ही रिॲक्शन तुम्ही कशामध्ये करता, आईस बाथमध्ये करता. मोस्ट ऑफ तुम्हाला माहिती असेल की तुम्ही वॉटर बाथ वगैरे असं म्हटलेलं आहे. पुढे जसं हे होईल, टायट्रेशन स्टार्ट होईल तेव्हा सांगेल मी तुम्हाला. जसं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय करता, एखाद्या ह्याच्यात तुम्ही काय करता, वॉटर बाथ, म्हणजे वॉटरमध्ये ती रिॲक्शन तुम्ही करत असतात, बरोबर ना. वॉटर बाथमध्ये ठेवून तुमचा जो कोनिकल फ्लास्क होतो तो ठेवतात आणि जसं रिॲक्शन वगैरे स्टार्ट करतात. आता फक्त तुम्हाला काय करायचं, इथं सांगितलं तुम्हाला आईस टेम्परेचर, आईस बाथमध्ये ठेवायला, म्हणजे वॉटरच्या जागी तुम्ही फक्त काय घेणार आहे, आईस घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर आपल्याला सांगितलं त्याने 0 to 5 डिग्री सेल्सिअस. इथपर्यंत काही मोस्ट ऑफ करून होत नाही, तर ॲव्हरेज 15पर्यंत जातं आपलं. ओके. तर बघूयात प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलं त्याने. आता तुम्ही सांगू शकता, जे तुम्हाला मी आता जस्ट डिस्कस केलं तेच तुम्हाला प्रिन्सिपलमध्ये राईट डाऊन करायचं. म्हणजेच काय की तुमचं प्रायमरी ॲरोमॅटिक अमाईन. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रायमरी नेमका ॲरोमॅटिक अमाईन कसा असतो. ठीक आहे. प्रायमरी ॲरोमॅटिक अमाईन ऑफ द सॅम्पल अँड द सोडियम नायट्रेट रिॲक्ट्स विथ इन द ॲसिडिक
मीडियम. ठीक आहे. टू इट्स इन द डायॲझोनियम साल्ट तुम्हाला भेटणार आहे. कुठला भेटणार आहे? डायॲझोनियम. म्हणजे तुमचा इथं काय असणार आहे, डाय म्हणजे काय सांगितलं तुम्हाला 2 आणि ॲझो म्हणजे काय तुमचे 2 नायट्रोजनचे ग्रुप असणार आहे. त्यालाच तुम्ही काय म्हणता? डायॲझोनियम साल्ट म्हणता. अंडरस्टँड? बघा आता रिॲक्शन दिली आहे. जे तुम्ही इथे लिहिलं प्रिन्सिपलमध्ये ते तुम्हाला रिॲक्शन आहे. रिॲक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण की तुम्हाला जर रिॲक्शन माहिती नसेल तुम्ही प्रॅक्टिकल कसं करणार? बरोबर ना. तर तुम्हाला माहिती की एक तुमचं काय प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन घेतलेलं आहे तुम्ही. बरोबर. त्याचा सॅम्पल घेतला आहे आणि ते सोडियम नायट्रेटसोबत रिॲक्ट करणार आहे. काय सोबत? सोडियम नायट्रेट. हा तुमचा काय झाला? सोडियम. Na म्हणजे काय? सोडियम. आणि हा NO2 म्हणजे काय? नायट्रेट. सोडियम नायट्रेट झाला. त्याची रिॲक्शन कशासोबत करणार तुम्ही? हायड्रोक्लोरिक ॲसिड. तुम्ही आधीच सांगितलं की कशासोबत करता तुम्ही? ॲसिडिक मीडिया. समजतंय? त्याच्यामुळे तुम्ही काय काय ॲड करणार आहे मग? हायड्रोक्लोरिक ॲसिड यूज करणार. ठीक आहे. मग ती जी रिॲक्शन होईल ह्या दोघांची ती काय भेटणार तुम्हाला? नायट्रस ॲसिड भेटणार आहे. काय भेटणार आहे? नायट्रस ॲसिड. आणि तुमचा काय होणार आहे? NaCl जो काय आहे तो काय होणार आहे? लिव्ह आउट होणारा पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजेच काय हा तुमचा जो सोडियम आहे बरोबर, हा सोडियम आणि Cl तुमचा लिव्ह आउट होणार आहे. हा जो नायट्रोजन तुमचा जो नायट्रेट ग्रुप आहे बरोबर, ते काय करणार आहे? लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन काय करतील? ह्या हायड्रोजनला ॲक्सेप्ट करतील. काय करते? आपल्याकडे अट्रॅक्ट करते. म्हणजे काय तुमचा हा HNO2 होईल. हा H आणि हा NO2. HNO2 नायट्रिक ॲसिड तुम्हाला भेटला आणि हा राहिलेला पार्ट कुठला? NaCl. म्हणजे तुमचा एक साल्ट फॉर्म होणार आहे. अंडरस्टँड? तुमचा एक काय होणार? साल्ट फॉर्म होणार आहे. आता हा तुम्हाला काय यूज करायचा आहे? कशामध्ये यूज करायचा? तुम्हाला प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन जो घेणार आहे त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. कारण की तुम्ही प्रिन्सिपलमध्ये सांगितलं की प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन तुम्ही ते सॅम्पल घेणार आहे. बरोबर ना. तो कसा प्रिपेअर होतो ते आपण बघणार आहे. ठीक आहे. तुम्हाला हा नायट्रस ॲसिड घेऊन तुम्हाला काय करायचं आहे? फायनल प्रोडक्ट कुठला येणार पाहिजे? तुमचा डायॲझोनियम साल्ट यायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा सॉरी तुम्ही काय घेतला? प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन घेतला. मी आधीच सांगितलं कुठला तरी तुमचं काय होणार आहे? नायट्रोजन. ही कशी घेतली तुम्हाला माहिती आहे. हा तुमचा नायट्रोजन. इथं हायड्रोजन 3 होते तुमच्याले बरोबर की. हा अमाइन ग्रुप होता ना. तुम्ही काय केलं होतं? एक हायड्रोजन रिप्लेस केला होता आणि तिथं काय केलं होतं तुम्ही? आता ॲरोमॅटिकमधले म्हणजे इथे एखादी कुठली रिंग येईल बरोबर ना. ॲरोमॅटिक रिंग येईल ना. आपण त्यात बेंझिन घेतली. मग तुम्ही या प्रकारे लिहिलं काय आणि ह्या प्रकारे लिहिलं काय? सेम आहे बरोबर ना. हा नायट्रोजन आणि हे 2 हायड्रोजन. NH2 झाला आणि इथे एक बेंझिन. अंडरस्टँड? प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. आणि तुम्ही काय घेतला आहे? आता आपण जो काढला नायट्रस ॲसिड रिॲक्शन करून तो घेतला आहे तुम्ही. आणि कोणाच्या प्रेझेन्समध्ये? ॲसिडच्या प्रेझेन्स. हा ॲसिड आहे बरोबर ना. HCl. आणि इट गिव्ज काय मिळणार आहे मग तुम्हाला? डायॲझोनियम साल्ट मिळणार आहे. याची रिॲक्शन कशी होईल मग? डायॲझोनियम साल्टची रिॲक्शन कशी होईल की तुमचे जे हा जो नायट्रोजन आहे आणि हा नायट्रोजन तुमचे हे किती नायट्रोजन झाले? 2 बरोबर ना. तुम्ही ऑलरेडी सांगितलं डाय म्हणजे काय? 2 आणि ॲझो म्हणजे काय? तुमचे 2 ग्रुप असणार आहे नायट्रोजनचे बरोबर. हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन रिॲक्शन होईल ना. तुमचे काय झालं? N2 झाला आणि तुमचे हायड्रोजन किती बाकी राहत आहेत? हे 2 3 आणि 4 4 हायड्रोजन बाकी आहे. 1 ऑक्सिजन बरोबर ना. 2 ऑक्सिजन. ठीक आहे. आता बघा रिॲक्शनमध्ये काय होईल? सिंपल तुमचे हे दोघी नायट्रोजन काय होतील? तुमच्याला जर बेंझेन रिंग आणि तुमचे हा N2 ग्रुप. ठीक आहे. आणि काय झाले तुमचे हे किती हायड्रोजन होते? 4 हायड्रोजन होते. तुम्ही जस्ट टॉईस H2O कारण की ह्या 2 मल्टिप्लिकेशन चालला जाईल म्हणजे तुमचं काय होणार आहे बरोबर? भेटेल ना तुम्हाला 4 बेदुने 4. ठीक आहे. आणि तुमचा हा निघालेला कुठला आहे मग? Cl राहिलेला आहे तो काय होईल मग? याच्यासोबत राईट डाऊन होणार. ठीक आहे. याच्यासोबत तो काय होऊन जाईल? रिॲक्शन करणार. म्हणजेच काय तुम्ही याला ह्या प्रकारे पण लिहू शकता N2Cl. ठीक आहे. आणि ती रिॲक्शन होते. तुम्हाला मेकॅनिझम वगैरे काय नाही आहे. जस्ट सिंपल एवढा पार्ट आहे तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण की हे तुम्हाला प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपलमध्येच तुम्हाला रिॲक्शन कशा प्रकारे होईल आणि फायनल कसं डायजेशन रिॲक्शन होते ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. तुम्हाला रिॲक्शन तर कंपल्सरी राईट डाऊन करायची. ठीक आहे. त्यालाच तुम्ही काय म्हणता? या कंपाऊंडला काय म्हणता तुम्ही? डायॲझोनियम साल्ट म्हणतात. ओके. आता बघा याच्यामध्ये तुम्ही काय केलं? जे तुम्ही इथं रिॲक्शनमध्ये केलं आता जे पण मी काय बळवळले ते सगळं तुम्हाला काय करायचं आहे? थेरी पार्टमध्ये राईट डाऊन करायचं आहे. म्हणून सांगते की तुम्ही जे प्रॅक्टिकलमध्ये करणार ना ते व्यवस्थित करा. टायट्रेशन वगैरे तुम्ही करतात ना तर तुम्ही जिथं तुम्ही जे प्रॅक्टिकलमध्ये करणार ॲनालिटिकल केमिस्ट्री MSCला पण हा एक टॉपिक आहे. जेच तुम्ही जे प्रॅक्टिकलमध्ये करणार आहे तेच तुम्हाला काय करा? थेरी पार्टमध्ये तुम्हाला काय करा? राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला असं नाही की जस्ट बुकमधलं जशी तशी तुम्हाला लाईन टू लाईन लिहायची असं काही नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला काय कन्सेप्ट क्लिअर झाले ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता फर्स्टली काय घेतलं तुम्ही? सोडियम नायट्रेट घेतलं आहे. ठीक आहे. त्याच्यासोबत रिॲक्शन केली HClची केली आणि ते रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय भेटणार? तुम्हाला एक साल्ट भेटतो बरोबर ना. NaCl तुमचा एक बाहेर निघालेला आहे कळतंय.
आणि HNO2 आर फॉर्म झाला आहे, नायट्रस ॲसिड पण फॉर्म झाला आहे. नंतर तुम्ही काय केलं, रिॲक्शनमध्ये टाकला आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय, डायझोनियम सॉल्ट बनला. कोणाच्या याच्यामध्ये, प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनच्या याच्यामध्ये. हा प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन आहे त्याच्या प्रेझेन्समध्ये. समजलं इथपर्यंत? आता तुम्हाला कसं समजेल बरं का की रिॲक्शन कंप्लीट झाली की नाही झाली. तर एक तुमचं कुठला ना कुठला आपलं पोट कसं भरतं की आपल्याला समजतं की नाही आता माझं सफिशियंट आहे, लिमिट कंप्लीट झालेलं आहे. तर आपल्याला समजतं ना की इथं आता नाही जाणार, म्हणजे एंड पॉईंट आपला तिथं येऊन जातो. तशाच प्रकारे रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी काय त्याचा एंड पॉईंट इम्पॉर्टंट आहे, बरोबर. आता तो एंड पॉईंट म्हणजेच काय, तुमचं इंडिकेटर असणार आहे. ठीक आहे. आता इंडिकेटरमध्ये तुमचं म्हणजे नंबर ऑफ इंडिकेटर तुम्ही यूज करू शकता, पण याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजेच काय, टार्च इंडिकेटरचा यूज होतो. कळतं आहे. एंड पॉईंटमध्ये तुम्हाला एक्सटर्नल इंडिकेटर यूज करू शकता, जसं पोटॅशिओमेट्रिकल आहे तुम्ही तो तुमचा इन्स्ट्रुमेंटल पार्ट आहे, बरोबर. त्याच्यानुसार पण तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता नेमकं एक्सटर्नल इंडिकेटर तुम्ही कसं यूज करणार ते बघून घेऊया. ठीक आहे. आता एक्सटर्नल इंडिकेटर तर तुम्ही घेणार म्हणजेच काय, द टार्च आयोडाइड पेपर. आता नेमकं हा टार्च आयोडाइड पेपर काय भानगड ते पण सांगते मी तुम्हाला, आधी समजून घ्या. नेमकं एक्सटर्नल इंडिकेटर मध्ये एंड पॉईंटला काय नाही. ठीक आहे. दिस इज द टार्च आयोडाइड पेपर घेतलाय तुम्ही. ओके. देन द एंड पॉईंट मार्क काय होणार आहे, एंड पॉईंटला काय होणार आहे तुम्हाला, द फॉर्मेशन ऑफ द ब्ल्यू कलर विथ द टार्च आयोडाइड पेपर. जेव्हा तुम्हाला टार्च आयोडाइड पेपरवर ब्ल्यू कलर फायनली फाइंड आउट होईल तेव्हा तुमची काय रिॲक्शन कंप्लीट होईल, विच इज द प्रिपेअर्ड बाय द डिपिंग द फिल्टर पेपर अँड देज द टार्च मिटलेज आणि KI सोल्युशन. तर बघा इथं ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. ठीक आहे. त्याआधी तुम्हाला सांगते, तुम्ही एक घेतलं कुठलं सांगितलं तुम्ही, KI सोल्युशन सांगितलं आणि एक टार्च सोल्युशन सांगितलं. ठीक आहे. याच्यावर ह्या बिकरमध्ये तुम्ही KI सोल्युशन घेतलं सपोज, आणि ह्या बिकरमध्ये तुम्ही घेतलं आहे आपलं टार्च. ठीक आहे. हा तुमचा फिल्टर पेपर आहे. ओके. तर तुम्ही काय करणार, आधी ह्या फिल्टर पेपरला काय करणार तुम्ही, या KI म्हणजे आयोडाइडच्या सोल्युशनमध्ये काय करणार, डीप करणार. ठीक आहे. मग नेक्स्ट कंडिशनला तो सुकल्यानंतर, ओके, ड्राय झाल्यानंतर तुम्ही काय करणार, टार्च आयोडाइडच्या पेपरमध्ये टाक, तोच तुमचा काय होऊन जाईल, टार्च आयोडाइड पेपर. ओके. समजलं. तुमचा एक टार्च, ठीक आहे, आणि आयोडाइड आय. ठीक आहे. आयोडाइड पेपर, तो तुमचा तसा टार्च आयोडाइड पेपर तुम्हाला भेटणार आहे. अंडरस्टँड. तर तो टार्च आयोडाइड जो पेपर भेटणार तुम्हाला, तो ड्राय झाल्यानंतर तुम्ही काय करणार, मग जस्ट रिॲक्शनमध्ये तुम्ही जे आता सपोज मी तुम्हाला इथं दाखवते. ठीक आहे. आता बघा तुम्ही ही जे टायट्रेशन वगैरे करतायत ह्या प्रकारची असेंब्ली असते. अंडरस्टँड. आता बघा हा तुमची काय असते, तुमची ब्युरेट वगैरे असते, कॉनिकल फ्लास्क वगैरे घेतात तुम्ही, वॉटेवर जे काही तुमचं जे एक नॉन सोल्युशन असतं, एक अननॉन सोल्युशन असतं, बरोबर ना. कारण की तुम्ही नॉन सोल्युशन अननॉन सोल्युशन काढतात, त्याचं तुम्हाला N1 V1 वगैरे ते तुमचं जे असतं कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही ते राईट डाऊन करतात. अंडरस्टँड. आता बघा त्याच्यामध्ये तुम्ही काय घेतलं, सोडियम नायट्रेट वगैरे घेतलं सल्फर. मी हे पुढे सांगणार आहे तुम्हाला, जस्ट फक्त तुम्हाला एक सांगते की तुम्ही जे टार्च आयोडाइड पेपर जो बनवला आता, बरोबर ना, जो पेपर बनवला आहे त्या टार्च आयोडाइड पेपरवर तुमचं काय झालं, टार्चचा आणि आयोडाइडचा. ठीक आहे. हा टार्च आयोडाइड पेपर झाला. याच्यामध्ये तुम्ही काय करणार, या सोल्युशनमध्ये तुम्ही काय करणार, रॉड डीप करणार, बरोबर ना. रॉड तर माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. तो रॉड डीप करणार आणि तो रॉड घेऊन या फिल्टर पेपरवर तुम्ही टाकणार आहे. काय करणार आहे, या फिल्टर पेपरवर टाकणार आहे. ठीक आहे. जर सपोज तुम्हाला इथं जर ब्ल्यू कलर फाइंड आउट होत असेल म्हणजेच तो तुमचा एंड पॉईंट असणार आहे. पण जोपर्यंत नाही येणार तोपर्यंत तुम्ही काय करणार आहे, ती प्रोसिजर पुन्हा म्हणजे हे काय करणार, टायटल तुम्ही टाकत जाणार. ठीक आहे. ज्या टायमाला तुमचं इथं ब्ल्यू कलर फाइंड आउट होईल तुम्ही काय करणार, स्टॉप बंद करणार आणि तुम्हाला फायनल आन्सर भेटणार आहे. तुम्हाला त्याचा एंड पॉईंट तुम्हाला फायनली मिळणार आहे. अंडरस्टँड. एवढं सिम्पल फंड आहे, त्याला दुसरं काय नाही, एवढं कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही. ठीक आहे. कोणाला काही कळलं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. इंस्टा IDला पण फॉलो करा, शीतल घिरासच आहे. ओके. आता इथपर्यंत झालं तुमचे हा एक यूज करू शकता. मग तुम्हाला काय टार्च मिळते आणि KI सोल्युशन हे फायनल तुम्हाला मिळालं आहे. ठीक आहे. डीप वगैरे केल्यानंतर तुम्हाला सगळं सांगितलं इम्प्रूव्ह द्या. आता पोटॅशिओमेट्रिकल इंडिकेटर म्हणजे याचं यूज काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथडमध्ये होतं, बरोबर ना. तुम्ही घेतात बघा जस्ट तुमच्या बिकरमध्ये तुमचे ते रॉड वगैरे असतात, पोटॅशिओमेट्री वगैरे असतात, ते तुम्हाला त्या प्रकारे पण त्या इन्स्ट्रुमेंटनुसार पण तुम्हाला काय होऊ शकतं, भेटू शकतं त्याच्यानुसार. ठीक आहे. आता याचे काय मेथड आहे, मेथड तर काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे पण तरी माहिती असणं गरजेचं आहे. एक तर तुमची डायरेक्ट मेथड आहे, एक इनडायरेक्ट मेथड आहे. ठीक आहे. कुठल्या मेथड तुम्ही यूज करू शकता त्याच्यासाठी. ठीक आहे. तुमचा जो अमायनो ग्रुप आहे त्याच्यामध्ये कंटेनर ड्रग, बरोबर ना, ॲसिड सोल्युशनसोबत तुम्ही जे रिॲक्शन करणार ते कशासोबत होते, तुम्हाला आधीच मी सगळं प्रिन्सिपलमध्ये सगळं समजवलं आहे. ठीक आहे. वॉटर बाथमध्ये तुम्ही जे करताय कुठल्या याच्याला
0 to 5 डिग्री सेल्सिअस, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 15 डिग्री सेल्सिअसपर्यंत असणार आहे, असं चालायचं. ठीक आहे. ते झाल्यानंतर मग काय, विच इज देन द टायट्रेट विथ द सोडियम नायट्रेट सोल्युशनसोबत. मी आता जी प्रोसिजर सांगितली ना तीच होणार आहे आणि एंड पॉईंट तुम्हाला डिटरमाइन होणार आहे. हे पण तुम्ही सांगू शकता. आणि सेकंड तुम्ही असं पण सांगू शकतात की जी तुमची इनडायरेक्ट मेथड आहे, अंडरस्टँड, जी इनडायरेक्ट मेथड आहे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ते नायट्रिक ॲसिडमध्ये काय एक्सेस अमाऊंट ऑफमध्ये तुम्ही काय करणार ते घेणार आहे टायट्रेशन, बरोबर ना. त्याच्यावरून तुम्हाला जस्ट फायनली प्रोडक्ट तुम्हाला जो भेटेल तो हा जस्ट कशासाठी होतं की जे इन्सोल्युबल डायजेनोन साल्ट असतं ना त्यासाठी हा इम्पॉर्टंट इनडायरेक्ट मेथड हां. ठीक आहे. आणि एक तुमची अदर मेथड तर मोस्ट ऑफ करून यूज होत नाही, पण तरी माहिती असणे गरजेचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण काय होतं की जो तुमचा ऑक्साईड कंपाऊंड, बाय चान्स तुमचा जर ऑक्साईड कंपाऊंड जर असेल प्रेझेंट जर असेल, कुठला ऑक्साईड म्हणते, ठीक आहे, त्याच्यासाठी ही प्रोसिजर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. विच इज नॉट गिवन इट इज द शार्प पॉईंट तुम्हाला भेटत नाही. ठीक आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे की प्रोसिजर आणि मेथडॉलॉजी काय असणार आहे, कशाप्रकारे तुम्ही डिटरमाइन करू शकता, हे सगळं आपण डिस्कस करतोय. ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप जायचं, काही गडबड करायची नाही. आय थिंक इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन असणार नाही असंच मला वाटतं आहे. ठीक आहे. कोणाला कन्फ्युजन तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे. आता प्रोसिजर किंवा तुम्ही सिम्पल प्रकारे म्हणणार तर मेथड म्हणणार, कशाप्रकारे तुम्ही मेथड यूज करणार. आता आपण जर हे सोल्युशन करणार, टायट्रेशन करणार, त्यासाठी आपल्याला काय करावं, सोल्युशन प्रिपेअर करावे लागतात, बरोबर ना. तर त्याच्यासाठी तुम्ही फर्स्ट काय करणार आहे, प्रिपरेशन ऑफ द 0.1 मोलर सोडियम नायट्रेट सोल्युशन. कसं प्रिपेअर करणार, प्रॅक्टिकल बुकमध्ये दिलेलं असेल किंवा जस्ट माहिती असणं तर गरजेचं आहे. ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ द 0.1 मोलर सोडियम नायट्रेट सोल्युशन. तुम्ही काय घेतलं आहे, 7.5 ग्रॅम काय घेतलं, सोडियम नायट्रेट सोल्युशन वेट करून घेतलं, अंडरस्टँड. वेट केल्यानंतर तुम्ही काय करणार, त्याला डिझॉल्व इन डिस्टिल वॉटरमध्ये काय करणार, तुम्ही त्याला डिझॉल्व करा. जे सोडियम नायट्रेट सोल्युशन घेतलं आहे तुम्ही ते बिकरमध्ये जर घेतलं असेल तर सोडियम नायट्रेट त्याच्यामध्ये काय करणार, तुम्ही वॉटरमध्ये त्याला काय करणार, आधी पहिले डिझॉल्व करणार, बरोबर की नाही. काय राहतं प्रिन्सिप कशा प्रकारे येतो ते बघणार. ठीक आहे. तो डिझॉल्व करणार आणि तो डिझॉल्व झाल्यानंतर कंप्लीट डिझॉल्युशन झाल्यानंतर मग तो काय करणार, तुम्ही फिलअप करणार. ठीक आहे. 1 लिटरच्या याच्यामध्ये कळतंय. मेडअप जिथपर्यंत तुम्हाला मार्किंगवर दिले असेल तिथपर्यंत तुम्ही काय करणार, त्याला वॉटर कंप्लीट 1 लिटरच्या याच्यामध्ये काय करणार, तुम्ही डिस्टिल वॉटरने फिलअप करून टाकणार आणि ते सोल्युशन तुम्हाला यूज करायचं आहे. इथपर्यंत कन्फ्युजन नो. ठीक आहे. आता स्टँडर्डायझेशन, तर या तुम्ही ते कशा स्टेप बाय स्टेप करतात टायट्रेशन. आणि मी एकच सांगते, रट्टा प्रोसेस करायची नाही आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, तुम्ही जे प्रॅक्टिकलमध्ये करतात ना तेच तुम्हाला इथं राईट डाऊन करायचं, मार्क्स मिळतात. ओके. असं मार्क्स भेटणार नाही असं काय होत नाही. तुम्हाला मार्क्स तुम्ही जर व्यवस्थितपणे केलेलं असेल ना तर तुमचं तिथं कोणी मार्क्स कापू शकत नाही. ठीक आहे. आता स्टँडर्डायझेशन म्हणजेच काय की तुम्ही जे घेतायत आता कशाप्रकारे कुठले घेत आहेत, काय काय ॲडिशन करताय ते तुम्हाला इथं सगळं सांगायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही फर्स्ट टाईम काय केलं, ठीक आहे, 0.5 ग्रॅम घेतला आहे तुम्ही, काय घेतला, सल्फोनियामाइड, म्हणजे तुम्ही काय घेतला आहे तो प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन. त्याचं वेट केलं आणि तो काय केला तुम्ही बिकरमध्ये, मी तरच तुम्हाला सांगून दिलं बिकरमध्ये तुम्ही ट्रान्सफर केलं. ठीक आहे. त्याच्यामुळे नंतर मग तुम्ही टाकू शकतात की तुमचा जो ॲसिड म्हणजे तुम्ही जे घेणार आहे ते. ठीक आहे. सॉरी 20 ml काय घेतलं, HCl घेतलं आणि 50 ml काय घेतलं तुम्ही, डिस्टिल वॉटर घेतलं. ते ॲड केलं, स्टरर केलं. ठीक आहे. स्टरर केलं, तुम्हाला माहिती आहे स्टरर करणं, रॉडने स्टरर केलं, कम्प्लिटली डिझॉल्व केलं आणि कूल ॲट 15 डिग्री सेल्सिअसला. ठीक आहे. नंतर काय घेतलं मग 25 ग्रॅम ऑफ द क्रश आईस घेतला, फर्दर ॲडेड इन टायट्रेट विथ सोडियम नायट्रेट सोल्युशन. ठीक आहे. आता कधी काय करतो आपण, तुम्ही वॉटर बाथ मग आईस बाथमध्ये घेता किंवा काय करता त्या तुम्ही बिकरमध्ये टाकला, कधी कधी येत नाही तर आपण काय करतो बिकरमध्ये, म्हणजे जेव्हा आपण रिॲक्शन करतो तेव्हाच टाकून म्हणजे आपल्याला लगेच प्रिसिपेट वगैरे भेटतो, म्हणजे आपल्याला रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी. ओके. दोन्ही प्रकारचे करू शकतात तुम्ही. सोडियम नायट्रेट तुम्ही इथंच म्हटलं आहे की फर्दर द ॲडेड इन द टायट्रेट इन द सोडियम नायट्रेट सोल्युशन, क्रश आईस घेतलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात की एंड पॉईंटला तुम्हाला काय डिटरमाइन म्हणजे टार्च आर्डर पेपर घेतला आहे तुम्ही. ठीक आहे. ग्लास रॉडने मी ज्या प्रकारे सांगितलं त्याच प्रकारे करायचं आहे की डीप केला इंटू द सोल्युशन, टचिंग द आयोडाइड पेपर. नंतर मग तुम्हाला जर डीप ब्ल्यू कलर इंडिकेट झाला तर काय होईल तुमचा फायनली कुठला भेटणार आहे, तुमचा एंड पॉईंट भेटणार आहे. कळतंय. घेतलं तुम्ही 1 ml किती घेतलं आहे, 0.1 नॉर्मलला किती घ्या, सोडियम नायट्रेट घेतला आहे, इच किती घेतलं आहे, हे ग्रॅम ऑफ द सल्फोनियामाइड घेतलं आहे, सोडियम नायट्रेट आणि सल्फोनियामाइड प्रिपेअर केलं आहे, ते टाकलं आहे सोल्युशन
आणि याचा एकच सगळ्यात इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन टाका. आपण का म्हणून करतो आहे, प्रोसिजर कशासाठी करतो आहे, आहे की नाही रिझन. तर एकच आहे की इट इज अ यूज इन द डिटर्मिनेशन ऑफ द प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइनचं काय होणार आहे, ऑल्सो यूज फॉर द सल्फोनिक ग्रुप किंवा प्रिगोन वगैरे HCl तुम्ही जे काही यूज केलं आहे ते कशाप्रकारे यूज होतं ते तुम्हाला ह्यालाच कम्प्लिटली तुम्ही काय सांगू शकता, तुम्ही डायजेनेशन टायट्रेशन. इथपर्यंत आय थिंक कोणाला डाऊट नसणार असं मला वाटतं. कोणाला असतील तर तुम्ही मला कमेंट करा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.